श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। जयंत पाटील हिंदू विरोधी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका। जयंत पाटलांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवितो। आमदार गोपीचंद पडळकर। जयंत पाटलांनी यापूर्वी जत विधानसभा मतदारसंघात स्वतःच्या पोरासाठी चाचपणी केली होती। जयंत पाटलांनी सर्वे करून घेतला, त्यामध्ये कुठेही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही। सांगली लोकसभा मतदारसंघात पोरासाठी चांगले प्रयत्न केले, पण सर्वे त्यांच्या विरोधात होता। तर हातकणंगले मतदारसंघात देखील त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांना त्या ठिकाणी देखील सर्वेमध्ये विजयी होण्याची चिन्हे दिसली नाहीत। जयंत पाटलांना ईश्वरपूर हे नाव दिलेले मान्य नाही, त्यांना इस्लामपूर मान्य आहे। जयंत पाटील हे हिंदूंचे विरोधक आहेत, असा घणाघाती आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेला आहे। जयंत पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जावे व राजीनामा द्यावा। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला परवानगी दिल्यास मी जयंत पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवितो, असे जाहीर आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना दिलेले आहे। कवठे महांकाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोस्ती दहीहंडी कार्यक्रमासाठी आमदार गोपीचंद पडळकर आलेले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। मला एवढं येड्या गावाळ्याचं काम नसतं। जयंतरावनी सुद्धा त्यांच्या पोरासाठी जत मतदारसंघाची चाचपणी केली आणि तुम्हीच बातम्या लावल्या होत्या सगळ्यांनी। तिथं त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही म्हणजे येड्या गावाळ्याचं ते काम नाही। त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पोरासाठी चाचपणी केली, स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात डाळ शिजली नाही। परत पुढे सोडली की आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार, तिथं सुद्धा त्यांनी सर्वे घेतले। तुम्हाला माहिती जयंत पाटलांनी एजन्सी आहे असा भाऊ करून ठेवलाय, मध्ये सर्वे घेतात। जगमध्ये सर्वे आला 10% पुढे जायना, हातकणंगलेतला सर्वे आला स्वतःचा लोकसभा 10% पुढे जायना। सांगली लोकसभेत पिल्लू सोडलं, तिथं पण डाळ शिजणार, त्यांना माहित आहे सर्व घोडा लावणार आहे, गेला। मला जयंत पाटलांना हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो 40,000 मतांनी निवडून आलो। जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे। हा हिंदू विरोधी आहे, त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू काय हिंमत आहे का त्यांनी तिथं राजीनामा द्यावा। हिंमत असेल तर तुमच्याच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी। मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो, त्याला हिंमत लागते। सदाभाऊ खोत यांच्यावर तुम्हाला आणखी एक व्हिडिओ भेटलाय का? आता आमची ग्रुप मोठा व्हायला लागलाय। सदाभाऊचे मित्र आहेत, महाराष्ट्र राज्याचे महाविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचा सदाभाऊच्या बरोबर झालं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गोरक्षकाच्या बाजूने सगळे ठामपणे आहोत, परंतु गोरक्षकांचं नाव सांगून काही आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर। MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड,
कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महांकाळ। संपर्क 9860 980698। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।